ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भाषेत दारिद्र्य आणू नका। सदाभाऊ खोत। जो महाराष्ट्रात मराठी माणूस जन्माला येतो त्याला मराठी बोलायला येतं, कारण त्याचे गुरु त्याचे आई वडील असतात। मराठी आमच्या रक्तात आहे। आम्हाला इतर भाषा शिकायला मिळत असतील, आम्हाला उद्योगधंदा सुरू करायला त्या जर उपयोगी पडत असतील तर आमच्या मुलांनी त्या भाषा का शिकू नये। भाषेत दारिद्र्य आणू नका असा टोला आमदार सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना दिला। अरे गावगाड्यातला शेतकरी, शेतमजूर, बारा बुलतेदार हा पांडुरंगाच्या वारीमध्ये लीन होतो। संत तुकोबांनी, ज्ञानोबांनी, नामदेवांनी ही वारी सुरू केली आणि 18 पगड जातीचे लोक पांडुरंगाच्या चरणी लीन व्हायला लागले। हा गावगाड्याचा खऱ्या अर्थानं वेश आहे आणि आज आम्ही वारकऱ्यांचा वेश धारण करून, गावगाड्याचा वेश धारण करून या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये गावगाड्याचं घराणं मांडायला आणि विठोबाचा सांगावा सांगायला इथं आलेलो आहे। मुळामध्ये अरे राजानो, जो मराठा घरामध्ये जन्माला येतो, महाराष्ट्रामध्ये जो मराठी माणूस जन्माला येतो त्याला मराठी बोलायला येतं, कारण त्याचा गुरु त्याचा आईबाप असतो। लिहायला वाचायला शिक्षक शिकवतो। अरे मराठी ही आमच्या रक्तामध्ये आहे। जर आम्हाला इतर भाषा शिकायला मिळत असतील आणि त्या भाषा जर आम्हाला पोट चालवण्यासाठी, उद्योगधंदा उभा करण्यासाठी जर त्या उपयोगी पडणार असतील तर आमच्या लेकराबाळाने त्या भाषा का शिकवू नये। म्हणजे आम्ही भाषेतही दरिद्र राहिलो पाहिजे। यांच्या मुलांनी चांगल्या इंग्लिश शाळेत शिकायचं, यांच्या मुलांनी फाडफाड इंग्रजी बोलायचं, हिंदी बोलायचं आणि जग हिंडायचं। आमच्या लेकराबाळाने गावाच्या भोवतालच येडं मारायचा हा चाललेला धंदा आहे। अरे आम्हाला भाषेत तर दारिद्र्य आणू नका।